केली आहे। आता दुसरी सुद्धा सुविचार पट्टी आपल्याला इथे आणायची आहे। तीच कृती करायची। मूव टूल्स वरती जायचं, याला दाबून असं ओढून घ्यायचं, जिथे पाहिजे तिथे त्याला सेट करायचं आणि एरो वरती क्लिक करायचं। पुन्हा एकदा याला आता आपल्याला बॉर्डर द्यायचा आहे। एडिट वरती जायचं, स्ट्रोक वरती जायचं, आपल्याला जो कलर पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे। आता आपण थोडा वेगळा कलर घेऊया। जसं मी निळा कलर घेतलेला आहे इथे आणि हे फिक्स 30 ठेवूया। ओके वर क्लिक करूया। बघा याच्या सभोवताली निळा कलर आलेला आहे। पुन्हा याच्यावरती एक आपल्याला बॉर्डर पाहिजे, ती सुद्धा आपण घेऊ शकतो। हिरवा कलर घेऊया, ओके करूया आणि हे फिक्स 20 करूया, ओके करूया। तर बघा ही सुद्धा सुविचार पट्टी तयार झालेली आहे। अशा 3 सुविचार पट्टी आपल्याला तयार करायची आहे। तर बघा 2 सुविचार आपले सेट झालेले आहे। पुन्हा एक सुविचार पट्टी आपण इथे टाकूया। बघा ही एक सुविचार पट्टी मी तयार करून ठेवलेली आहे। हिला सुद्धा आपल्याला इथे आणायचं आहे। मूव टूल्स वरती क्लिक करायचं, याच्यावरती क्लिक करून याला ओढून घ्यायचं। तर बघा ही सुविचार पट्टी इथे आलेली आहे। एरो वरती क्लिक करायचं, हिला सुद्धा बॉर्डर द्यायची आहे। स्ट्रोक वरती क्लिक करायचं, पुन्हा एखादा कलर आपण निवडूया। लाल कलर घेतला मी, ओके वरती क्लिक करायचं। इथे जेवढी जाडी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता। बघा याला लाल बॉर्डर आलेली आहे। पुन्हा एक वरून बॉर्डर देऊया। पुन्हा एकदा स्ट्रोक वरती क्लिक करायचं, ग्रीन घेऊया, ओके आणि इथे 20 करूया, ओके करूया। तर अशा पद्धतीने बघा तिसरी सुद्धा सुविचार पट्टी आपली तयार झालेली आहे। तर बघा ही सुविचार पट्टी थोडी खाली गेलेली आपल्याला दिसत आहे, जागा कमी आहे। तर आपण हे वर करू शकतो। कसं करायचं बघा, इथे मूव टूल्स वरती आपल्या क्लिक करायचं आणि इथे वरच्या सुविचार पट्टीवरती क्लिक करायचं। बघा याच्या सभोवताली आपल्याला डॉटेड बॉर्डर आलेली दिसत आहे। कीबोर्ड वरील एरो कीच्या सहाय्याने वर ओढून घ्यायचं। दुसऱ्यावरती पण क्लिक करायचं, त्याला सुद्धा थोडं वर ओढून घ्यायचं आणि तिसऱ्याला सुद्धा थोडं वर ओढून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपले तिन्ही सुविचार पट्ट्या सेट झालेल्या आहे। इकडे एरो वरती क्लिक करायचं। आता आपल्याला हे सेव्ह करायचं आहे। बघा फाईल मध्ये जायचं, सेव्ह ॲज वरती क्लिक करायचं, यस फायनल असं नाव मी याला देत आहे। आणि फॉर्मॅट मध्ये बघा फोटोशॉप PSD आहे, इथे सुद्धा आपल्याला JPEG ठेवायचं आहे आणि डेस्कटॉपवर मी हे सेव्ह करणार। तर सेव्हची बटन आपण दाबायची। तर बघा हे आता सेव्ह झालेलं आहे। तर अशा रीतीने आपण या 3 सुविचार पट्ट्याचा एक तक्ता तयार केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण विविध सुविचार पट्ट्या तयार करून घ्याव्या। आता आपण याला प्रिंट कसं करायचं ते बघूया। जवळच्या फोटो लॅब मध्ये जा व त्याला OP प्रिंट करायची आहे असे सांगा। याची साईज 17.5 इंच लांबी व 11.5 इंच उंची अशी असते। लॅबवाल्याला या प्रिंट विषयी माहिती असते, तेव्हा OP प्रिंट असं सांगायचं। प्रिंट झाल्यावर कैचीच्या साहाय्याने या 3ही सुविचार पट्ट्या वेगवेगळ्या करून घ्याव्या। तर आता या सुविचार पट्ट्या आपल्या वर्गात लावण्यासाठी तयार झाल्या आहेत। धन्यवाद।